छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विचार गावोगावी पोहोचवण्याचा प्रयत्न रक्षक प्रतिष्ठान करेल, असे प्रतिपादन सुशीलदादा मोजर यांनी केले आहे. पाहूया सविस्तर या बातमीमधून. रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावर्षी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलदादा मोजर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले हे माझे दैवत असल्याचे सांगत त्यांच्या रूपाने मी देव पाहिला असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर लोकांच्या सेवेसाठी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केली असून आता गावोगावी शाखा सुरू करत आहे. मात्र मला कधीही वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मोठं व्हायचं नसून मला कोणत्याही राजकीय पक्षासोबत जायचं नाही किंवा कोणतीही राजकीय भूमिका घ्यायची नाही. मी हे फक्त करत आहे ते आमचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी. त्यांचे विचार गावोगावी पोचावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. छत्रपती उदयनराजेंचे विचार गावोगावी पोचण्यासाठी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील सुशीलदादा मोजर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्यांना दैवत का बोलतो मी, हे अनेक लोकांना प्रश्न पडला असतात. तुम्ही कोणी देव पाहिलाय का? मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाही. पाहिलाय कोणी देव? पण मानवी रूपीत मी देव पाहिलाय ते माझ्या दैवतांच्या रूपात पाहिलाय. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव. समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात, म्हणजे माझे महाराज साहेब करतात, जे माझे दैवत करतात ते कोणी करत नाही, लक्षात ठेवा. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक, मग ते कोणत्या तालुक्यातून आहेत, कोणत्या जिल्ह्यातून आले, हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये. आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी फोन करणं, वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाऱ्यांना दम देणं, हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि मॅक्झिमम मध्ये 99% महाराज साहेबांनी जे फोन केले ते लोकांनी सांगितले ते कामं झालेले. लक्षात. आता काही लोकांना वाटतंय सुशील मोजर रक्षक प्रतिष्ठान चालू केले, हे रक्षक प्रतिष्ठान मी 7 वर्षापूर्वी चालू केलेले. आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी. शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे. मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही, इच्छा नाही आणि भविष्यातही नाही. आणि मी कधीच कोणत्या राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही, मला जायचंही नाही. जे मी करतोय, जे माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतोय, लक्षात ठेवा. त्याचे जे विचार आहेत त्याचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय, लक्षात ठेवा. कारण माझे महाराज गावोगावी जाऊ शकत नाही, ते खासदार आहेत, त्यांना हौस जावं लागतं. आता आज इथे दिल्लीमध्येच आहे आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही, तर त्यांचा विचार हे रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय. मित्रांनो, तर काही बोलतात लोक की त्यांना उभं राहायचे, मला इलेक्शनला, मला कधी उभं राहायचं नाही, मला राजकारण आवडत नाही, मी कुठे उभं राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यांनी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे. आपल्या तुमच्या माध्यमातून, म्हणजे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय, आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.